शेतकरी मित्रांनो नमस्कार. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एक प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळख असणारं पोहेगाव येथील प्रगतशील शेतकरी सुजित अशोकराव पाटील रोहमारे आपल्या 4 एकर कांदा लागवडीचा बेसलचा डोस घेण्यासाठी आज ते आपल्याकडे आलेले आहे. 4 एकर कांद्याच्या बेसल डोसची खरेदी त्यांनी केलेली आहे. 3.5 पायल्या बियाणं आपण टाकलेलं होतं, म्हणजे 13 किलो बियाणं होतं, बरोबर. 13 किलो बियाण्यामध्ये त्यांचं स्वतःचं 4 एकर लागवड होऊन सरासरी 2 एकराचं बियाणं त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच, बेडवरती आपण रोप टाकलं, पाऊस झाले, व्यवस्थापन अचूक केलं आणि कठीण काळात सुद्धा 2-3 पाऊस त्या रोपाने खाऊन सुद्धा ते रोप आज लागवडीस तयार झालेलं आहे. आणि विशेष, रोपात कुठेही पीळ नाही, रोपात कुठेही सड नाही, म्हणजे 3.5 एकरामध्ये जवळजवळ 6 एकर क्षेत्र लागल अशा पद्धतीने रोप त्यांचं लागवडीस तयार झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एक, योग्य बियाण्याची निवडलेल्या बियाण्याला योग्य ती बीज प्रक्रिया, तण नियंत्रण, योग्य ते खत व्यवस्थापन, रोग कीड नियंत्रण हीच रोपाची अधिक चांगल्या रोपाची दर्जेदार रोपाची गुरुकिल्ली आहे. आणि आता जे रोप लागवडीस तयार झालेलं आहे, पेन्सिल पेक्षा चांगल्या पद्धतीची मान त्याची तयार झालेली आहे. 5-5, 6-6 पाथी एका रोपास आत्ता आहे आणि त्याच अनुषंगाने बेडवरती या ठिकाणी त्यांची कांद्याची लागवड होणार आहे. त्याचा बेसल डोस ते आता घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, पहिले 45 ते 50 दिवस कांदा पिकासाठी अधिक महत्वाचे असतात आणि मग त्याच 50 दिवसामध्ये कांद्याची मान जाड करणे, कांद्याची पातीची संख्या वाढवणे, जारवा वाढवणे ह्या महत्वाच्या गोष्टी असतात आणि 45 दिवसामध्येच अधिक उत्पादनाची पायाभरणी केली जाते. म्हणून पहिल्या 50 दिवसामध्ये कांद्याचं अचूक व्यवस्थापन करा आणि त्यासाठी भेटायचं आहे आपल्याला मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव या संस्थेला. धन्यवाद.